आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेत महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचे कार्य बोरगाव श्री गौरी गणेश महिला सोसायटीकडून सातत्याने सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून संस्थेतील अनेक महिला सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून स्वावलंबी जीवन जगत आहेत. महिलांच्या प्रगतीसाठी राबवण्यात येणारे हे विधायक उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावेत असे गौरवोद्गार चिंचणी येथील सिद्ध संस्थान मठाचे उत्तराधिकारी परमपूज्य शिवप्रसाद देवरू यांनी काढले. आज बेडखेड येथे बोरगाव येथील श्री गौरी गणेश महिला सोसायटीचे 5व्या शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. परमपूज्य श्री शिवप्रसाद देवरू, स्वस्ती श्री जुनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, सहकार रत्न युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते फीत कापून संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेबद्दल माहिती सांगितले. यावेळी युवा नेते सहकार रत्न उत्तम पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुजाता खोट यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार तसेच ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन सौ अश्विनी मगदूम, व्हाईस चेअरमन सुजाता पाटील, ज्येष्ठ नागरिक पाचगोंडा पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, दत्त साखर कारखाना संचालक इंद्रजित पाटील, तात्यासाहेब खोत, बाबण्णा खोत, अशोक आर्गे, नाबिराज खोत, बाळासाहेब पाटील, आरबी खोत, अक्षय खोत, राजू मगदूम तसेच बेडखेड शाखेच्या सर्व संचालिका, महिला वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार शोभा हवले यांनी मांडले. SB न्यूजसाठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे. संचालिका असतील, सातत्याने महिलांच्यासाठी कार्यक्रम घेऊन महिला संसार करत सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असावा हा हेतू मनामध्ये ठेवून आज या संस्थेच्या माध्यमातून ते काम करत आहेत. विशेष करून मी त्यांच्या सर्व कार्याला शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. प्रत्येक गौरी गणेश असेल, जय गणेश असेल, अभय मगदूम, त्यांचे सर्व परिवार यांचं सुद्धा फार मोठं बोरगावच्या इतिहासामध्ये फार मोठं योगदान त्यांचं सुद्धा आहे. बोरगाव परिसरामध्ये मगदूम घराण्याचं नाव फार मोठं आहे आणि ते नाव पुढे घेऊन जाण्याचं काम अभय मगदूम असतील, तेजपाल मगदूम असतील, राजू अण्णा असतील, अजित मगदूम असतील यांनी आपल्या माध्यमातून सार्वजनिक जीवनामध्ये फार मोठं योगदान आपल्या या सगळ्या माध्यमातून देत ते सुद्धा पुढे घेऊन जाण्याचं काम, वसा आणि वारसा जपण्याचं काम आज त्यांनी आपल्या या माध्यमातून करत आहेत. नुसतंच राजकारण न करता राजकारण विरहित. आणि मला एवढंच सांगायचं आहे, कुठलीही संस्था यशस्वीपणाने चालवायची असेल तर त्यामध्ये राजकारण न आणता, स्वर्गीय दिवंगत दादांनी आम्हाला नेहमीच सांगितलेलं, राजकारणाचे जोडे तुम्ही संस्थेच्या बाहेर काढू नये. जर राजकारण संस्थामध्ये घुसली तर संस्था संपायला वेळ लागत नाही. संस्था चालवत असताना सर्व गोष्टी बाजूला ठेवून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या हेतून आपण संस्था त्या ठिकाणी उघडलेल्या आहे त्याला खऱ्या अर्थानं आपण जर त्याला स्मरून त्या ठिकाणी काम केलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना यशस्वी आपण होणं फार फार अवघड आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना, या सगळ्या गोष्टी आपण पुढे घेऊन जात असताना आपलं वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून, राजकारण बाजूला ठेवून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण त्या ठिकाणी काम केलं तर यशस्वी होण्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही. आज दादांचं वसा आणि वारसा आम्ही सुद्धा पुढे घेऊन जात असताना जे काही दादाने आम्हाला त्या ठिकाणी शिकवण दिली ते शिकवण त्या शिदोरीवर आज मी असेल, आमचे बंधू अभिनंदन पाटील त्या ठिकाणी काम करत आहोत. खऱ्या अर्थानं या सीमा भागामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आपल्या पुढे येत असतात. त्या सगळ्या अडचणीवर मात करत आपण या ठिकाणी काम करत आहात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कामाला, आपल्या सर्व कार्याला आणि सर्व आपल्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या संस्थेच्या माध्यमातून मला महिलांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी जे काय महिलांच्या उदरनिर्वाहासाठी, संसारासाठी एक आर्थिक या ठिकाणी बळ देण्याचं काम या गौरी गणेश संस्थेच्या माध्यमातून करतात. त्याचा उपयोग, सदुपयोग करून घ्यावा आपण सर्वांनी, एवढंच या ठिकाणी या माध्यमातून सांगतो. कारण दोन्ही स्वामीजींचं आशीर्वचन आपण ऐकण्यासाठी इथं आतुरतेने वाट बघत आहात. वरून ऊन फार असल्यामुळे सगळ्यांना त्याचा त्रास सगळ्यांना ಶ್ರೇಷ್ಠ ಆಗುತ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಕುರಾನದೊಳಗೆ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಬರೀತಾರೆ, ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿ. ಕುರಾನದೊಳಗೆ ಅವರು 2 ಸಾಲುಗಳನ್ನು ಬರೀತಾರೆ, ಜನನತ್ ಕಹಾಯ್. ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಕೇಳಿದಾಗ ಕುರಾನದೊಳಗೆ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ, ಸ್ವರ್ಗ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತಂತಂದ್ರೆ ಜನನತ್ ಕಹಾಯ್ ವಹಬಿ ನಹಿ ಯಹಬಿ ನಹಿ ಮಾಂಕೆ ಪಾಂಕೆ ನೀಚೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಸ್ವರ್ಗ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಆಜು ಬಾಜು ಮೇಲೆ ಎಲ್ಲಿ ಇಲ್ಲ,
ಸ್ವರ್ಗ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಹೆತ್ತ ತಾಯಿಯ ಪಾದದಡಿ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಮಾತನ್ನು ಕುರಾನದಲ್ಲಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಬರೀತಾರೆ. ತಾಯಿ ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠಳಾಗುತ್ತಾಳೆ, ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ ಆಗುತ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಹಿಂದಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಹೋದರೆ ನಾವೆಲ್ಲ ರಾಶಿಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇವತ್ತೆಲ್ಲ ಮಿಷನ್ಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ, ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಅವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳು ಇರಲಿಲ್ಲ, ಮಿಷನ್ಗಳು ಇರಲಿಲ್ಲ. ನಾವು ರಾಶಿಯನ್ನೇ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಹಂತಿಯನ್ನು ಹೂಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆ ಹಂತಿಯನ್ನು ಹೂಡಿ ರಾಶಿಯನ್ನು ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ಅವಾಗ ಮೊದಲು ಯಾರಿಗೆ ದಾನ ಕೊಡ್ತಿದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರಬಹುದು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಜವಾಗಿ ಉತ್ತರಿಸ್ತೇವೆ. ಅಲ್ಲಿ ಮೊದಲು ಯಾರಿಗೆ ದಾನವನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಬಂದ ಸ್ವಾಮಿಗಳವರಿಗೆ ದಾನವನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ರು ಅಂತ. ರಾಂಗ್ ಆನ್ಸರ್. ಅಲ್ಲಿ ಮೊದಲು ಯಾರ ಮಡಿಗೆ ಯಾರು ಹುಡುಗಿ ಹಾಕ್ತಿದ್ರು ಅಂತಂದ್ರ ಆ ರಾಶಿಯನ್ನು ಏನು ಹೊಲದ ಹುಡುತಿದ್ರಲ್ಲ, ಅವರ ಅಕ್ಕನೋ ತಂಗಿಯನ್ನು ಕರೆಸಿ ಅವರನ್ನ ಅಣ್ಣೋ ತಮ್ಮೋ ಆ ರಾಶಿ ಹತ್ರ ನಿಲ್ಲಿಸಿ ಆ ಅಕ್ಕನ ಒಳಗೋ ತಂಗಿ ಒಳಗೋ 5 ಬಗಿಸಿ ರಾಶಿಯನ್ನ ಹಾಕಿ ಜೋಳನೋ ರಾಗಿನೋ ಗೋಧಿನೋ 5 ಬಗಿಸಿ ಅಕ್ಕನ ಒಳಗ ತಂಗಿ ಒಳಗೆ ಹಾಕಿ ಅಣ್ಣ ಅಥವಾ ತಮ್ಮನೋ ಅಕ್ಕನ ಪಾದಕ್ಕೆ ಬಿದ್ದು ಕೇಳ್ತಿದ್ರು, ಅಕ್ಕ ಇವತ್ತು ಬಹುಶಃ 10 ಚೀಲ ಜೋಳ ಆಗುವಂಗ್ ಕಾಣ್ತದೆ, ನಿನ್ನ ಉಡಿ ಒಳಗೆ ನಾನು 5 ಬಗಿಸಿ ಹಾಕಿನಿ, ನೀನು ಹೊಳ್ಳೆ ನನಗೆ ಒಂದು ಮುಟ್ಟಿಗೆ ನನ್ನ ರಾಶಿ ಒಳಗೆ ಹಾಕಿದ್ರ 10 ಚೀಲ ಆಗೋ ಜೋಳ ಒಂದು 100 ಚೀಲ ಆಗುತ್ತದೆ ಅಂತ ಶಕ್ತಿ ನಿನ್ನ ಮಡಿಲೊಳಗಡೆ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಪರಂಪರೆಯನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಶಕ್ತಿ ಎಲ್ಲ ತಾಯಂದರಲ್ಲಿದೆ. ಇವತ್ತು ಬಹುಶಃ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ರಾಜಕೀಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲೂ ಸಹಿತ ತಮಗೆಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಅಂಗಿ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಟ್ ಹಾಕಿ ಹಿಂದೆ ಚೀರಾಡಿದ್ದು ಮುಂದೆ ಕುಂತಿದ್ದು ಪ್ರಿಯ ಅಡ್ಡಾಡಕತ್ತವ್ರು ನೀವು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ ದೊಡ್ಡ ಹವಾ ಐತಿ ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಪುಣ್ಯವಂತರಿ. ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಬುದ್ಧಿ ಇವ್ರಿಗೆ ಬಸ್ ಫ್ರೀ ಐತ್ರಿ. ನಿಮ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಇಲ್ಲ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಅಲ್ಲಿ ಐತೇನ್ರಿ ಫ್ರೀ. ಹಾ ಅಲ್ಲಿಗೆ ಬಂದಾಗ ಹಾ ಇವ್ರಿಗೆ ಮತ್ ಬಸ್ನ್ಯಾಗ ಓಡಾಡಕ್ ಪಾಪ ಖರ್ಚಿಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೆ 2,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರ್ರಿ. ಎಲ್ಲಾ ವಿಶೇಷ ನಿಮ್ದೇ ಇದೆ ಅಮ್ಮ, ನಮ್ದೇನೂ ಇಲ್ಲ. ನಮ್ದು ಎಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಂತಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ನೀವು, ದೇವ್ರ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಸಿಟ್ಟಾಗ್ಯಾನಂದ್ರ 12 ಅಮಾಸೆ ನಿಮಗ ಇಟ್ಟಾನ, 11 ಹುಣ್ಣಿಮೆ ನಿಮಗ ಇಟ್ಟಾನ. ಉತ್ತಮನ ಒಂದ ಹುಣ್ಣಿಮೆ ಕೊಟ್ಟ ನಮಗ ಗೊತ್ತೈತಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ. आणि या स्वामीजींच्या आधीचे स्वामीजी आम्ही दोघांनी एकत्रित कार्यक्रम केला आणि आज इथे नूतन स्वामीजी आलेले आहेत. यांचं माझं बहुतेक कार्यक्रम दुसरा आहे पण सोबत पहिल्यांदाच आहे. कारण भोज मधल्या कार्यक्रमामध्ये थोडं पुढं पाठीमागं झालं, आम्ही लवकर निघून गेलो आणि स्वामीजी उशीर आले. परंतु ह्यावेळेस मी विचारच करून आलतो की आपण थोडा वेळ काढून जाऊया, कारण स्वामीजी देखील नवीन आहेत आणि नवीन स्वामीजींना देखील भेटूया. कारण पूर्वीच्या स्वामीजींची प्रवचन शैली फार सुंदर होती आणि त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांचं मन भावुक करत होते आणि बसलेला प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य स्वामीजींचं प्रवचन ऐकून येत होतं. आता असं वाटतं की बरोबर झेरॉक्स कॉपी आहेत, त्यांच्या माध्यमातूनच त्यांचेच शब्द हे बोलत आहेत असं वाटतं. म्हणजे ಚಿಕ್ಕ ಕಥೆ ಮೊದಲಿನ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಹೇಳಿದ ನಿಮ್ಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಅಂದ್ರೆ ಇದೇ ಬೇಡಿಕೆ ನಗರ ಅಂತ ಒಂದು ಊರಿತ್ತು, ಬೇಡಿಕೆ ಲಗತ್ತು ಬೇರೆ ಊರಿತ್ತು. ಆ ಊರಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಟೇಜ್ ಹಾಕಿ ದೊಡ್ಡ ಫಂಕ್ಷನ್ ಒಂದು ಇಟ್ಕೋತಾರು. ಫಂಕ್ಷನ್ ಏನಂದ್ರೆ ಜಾದೂಗಾರದ ಫಂಕ್ಷನ್ ಇಟ್ಕೋತಾರೆ. ಆ ಜಾದೂಗಾರ ಫಂಕ್ಷನ್ ತೋರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರ್ತಾನೋ, ಜಾದೂಗಾರ ಆಗ್ಲಿ ಯಾರು ಆಗ್ಲಿ, ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಾಗ್ಲಿ ಮತ್ತು ರಾಜಕಾರಣಿ ನೇತಾಗಳಾಗ್ಲಿ, ಯಾವುದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಜನ ನನಗೆ ಹೆಚ್ಚು ಚಪ್ಪಾಳಿ ಹೊಡಿಬೇಕಂತ ಬಹಳ ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ತರನು ಆ ಜಾದೂಗಾರ ಕೂಡ ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾನು, ನಾನು ಈ ಊರಲ್ಲೇ ಜಾದೂ ತೋರಿಸುವಾಗ ಈ ಊರದ ಜನ ಎಲ್ಲ ಖುಷಿ ಆಗಬೇಕು, ಆ ಊರ ಜನರಿಗೆಲ್ಲ ಆಶ್ಚರ್ಯ ಹರಿಸ್ಬೇಕಪ್ಪ, ಎಂತ ದೊಡ್ಡ ಜಾದೂಗಾರ ಅಂತ ನನ್ನ ಹೆಸರು ಎಲ್ಲರೂ ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು ಅಂತ ಅವನ ಅಪೇಕ್ಷೆ ಅವನಿರ್ತದೆ. ಅದೇ ಮಂಚದಲ್ಲೇ ನಾವು ಜಾದೂ ತೋರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೋ, ಇದೇ ತರ ಊರಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಜನರು ಬಂದಿರ್ತಾರು. ಆ ಊರಾಗ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಇರ್ತಾವ. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಜಾದೂ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಂತಿರ್ತಾರು. ಮೂಲೆಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮಗು ಒಂದು ಜಾದೂ ನೋಡ್ತಿರ್ತಾನು. ಜಾದೂಗಾರ ಜಾದೂ ತೋರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾನೋ, ಜಾದೂಗಾರ ಮೊದಲನೇ ಒಂದು ಸೋಂಜಿ ನೋಡ್ತಾನೆ. ಸೋಂಜಿ राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.